नमस्कार. आज आपण बनवणार आहोत भरलेलं वांग. तर हे भरलेलं वांग बनवण्यासाठी मी हे 250 ग्रॅम वांग घेतलेलं आहे. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, अद्रक लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ, आवश्यकतेनुसार तिखट. तर मी हे तिखट 1 चमचा घेतलेला आहे. गरम मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा. धणे घेतलेले पाऊण चमचा. हे मी पोह्याच्या चमच्याच्या मापाने घेतलेलं आहे. 2 चमचे मी बारीक वाटलेलं खोबरं घेतलेलं आहे आणि 3 चमचे मी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. हे वांगे मी मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि कोथिंबीरही मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून मी चिरलेली आहे. त्यानंतर त्यासाठी हा मी मसाला तयार करून घेतलेला आहे. तर ह्याच्यामध्ये मी 1 मोठा टोमॅटो आणि 1 मोठा कांदा हा कापून थोड्या तेलात परतून घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये मी 2-4 कढीपत्त्याची पानं आणि थोडीशी कोथिंबीर बारीक वाटून घेतलेली आहे. आता आपण वांगे चिरून घेऊया. वांगे चिरताना आपण हे देठ कापून घ्यायचं वांग्याचं आणि ह्या बाजूच्या पाकळ्या ज्या आहेत याही कापून घ्यायच्या. ह्या पद्धतीने असं पाहायचं वांग्यामध्ये, कारण वांगे बऱ्याच वेळा आतमध्ये किडलेली निघतात, त्यामुळे ती व्यवस्थित वांगे आतमध्ये पाहूनच कापायची. याच पद्धतीने आपण ही सर्व वांगी कापून घेणार आहोत. आपले वांगे कापून झालेले आहेत. जी मोठी वांगी होते त्याच्या मी अशा फोडी केलेल्या आहेत. जी लहान वांगी आहेत त्याच्या मात्र मी या 4च फोडी केलेल्या आहेत. आता आपण मसाल्याची तयारी करू. आता आपण हा जो मसाला घेतलेला आहे हा मसाला सर्व मिसळून घेणार आहोत. त्याच्यामध्ये ही कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि कढीपत्ता हा जो आपण बारीक वाटून घेतलेला आहे, मिक्सरला लावून घेतलेला आहे बारीक वाटून, हा आपण याच्यामध्ये असा मिसळायचा. जो मसाला आहे आपण वांग्यासाठी, भरलेल्या वांग्यासाठी तयार केलेला जो आहे हा पूर्ण मिसळायचा. वांगी आहेत आपण कापून ठेवलेली ती आपण घेऊ आणि त्याच्यामध्ये जेवढा भरता येईल तेवढा मसाला ह्या वांग्यांमध्ये आपण भरून घ्यायचा. असाच आपण सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून घेणार आहोत. आपण सर्व वांगी भरून घेतलेली आहेत. गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि साईडला पाणी 1 ग्लासभर मी गरम करायला ठेवलेलं आहे. आपली कढई गरम झालेली आहे. आपण या कढईमध्ये पळीच्या मापाने 1 पळी तेल टाकणार आहोत. आपलं तेल गरम झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये भरलेली वांगी पूर्ण टाकायची. कढईमध्ये आपण भरलेली वांगी टाकलेली आहे. आता ती व्यवस्थित हलवून घ्यायची. आता मात्र आपण आपल्या गॅसची फ्लेम जी आहे ती मध्यम करायची. त्याला व्यवस्थित हलवून घ्यायची. आपलं पाणी गरम झालेलं आहे. वांगी व्यवस्थित परतून घेतलेले आहेत. आता आपण ह्याला 5 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहोत. आता ह्याला झाकल्यानंतर आपण गॅसची फ्लेम जी आहे म्हणजे कमी करायची गॅसची आणि आता 5 मिनिटं आपण ह्याला वाफेवर असं शिजू द्यायचं. 5 मिनिटं झालेली आहेत. एकदा पाहू आपण. एकदा तिला व्यवस्थित हलवून घ्यायची. आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं गरम पाणी मिसळणार आहोत. आता आपण हे पाणी ह्याच्यामध्ये मिसळणार आहोत. आता आपण थोडंसं गरम पाणी मिसळलेलं आहे याच्यामध्ये. आपल्या गॅसची फ्लेम जी आहे ती लोच आहे. आता हे एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि पुन्हा परत लो फ्लेमवर म्हणजे कमी गॅसवरच याला पुन्हा झाकून ठेवायचं आणि 5 मिनिटं होण्याची वाट पाहायची. 5 मिनिटं झालेली आहेत. आता पुन्हा आपण एकदा ही वांग्याची भाजी जी आहे ती व्यवस्थित हलवूया. पहा किती छान स्ट्रक्चर आलेलं आहे भाजीचं. खूप छान भाजी झालेली. घरामध्ये भाजीचा वासही छान सुटलेला आहे. आता पुन्हा परत आपण 2 मिनिटासाठी आपण याला पुन्हा परत वाफवून घेऊया. आपलं वांग शिजलं का नाही ते पाहूया पहिल्यांदा. तर आपलं वांगही शिजत आलेलं आहे. थोडंसं देठाला कच्चं आहे, त्याच्यामुळे त्याला 2 मिनिटासाठी आपण मंद आचेवर ठेवूया. आता 2 मिनिटं होण्याची वाट पाहू. 2 मिनिटं झालेली आहेत. आता आपण भाजी पाहू. वाव, खूपच छान भाजीचा वास सुटलेला आहे घरामध्ये. पहा किती छान झालेली आहे भाजी. आपली भाजी तेल सोडायला लागलेली आहे आणि आपलं वांगही व्यवस्थित शिजलेलं आहे. आपली भाजी आता शिजून तयार झालेली आहे. आता मी गॅस बंद केलेला आहे